नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा म्हणजे 7 जुलैचा भाग तुम्ही बघत आहात आणि आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूपच दाखवला आहे. मंडळी मालिका आता एका जबरदस्त वळणावर आलेली आहे आणि मालिकेमध्ये खूपच छान असा आता ट्विस्ट दाखवलेला आहे. इकडे आनंदी आता विद्याधरला चांगलीच खडसावते आणि त्याची जागा जी आहे ना ती दाखवून देते. आणि काही झालं तरी मालक साहेबांच्या मुलांमधले जे काही गैरसमज आहेत मी ते दूर करेन आणि त्या दोघांना सुद्धा एकत्र आणेन असं खूप मोठं चॅलेंज तिने आता विद्याधरला इकडे केलेलं आहे. तर मंडळी आता इकडे दाखवलं की आपण कालच्या भागात पाहिलं होतं की हा विद्याधर किचनमध्ये लपलेला असतो, अंगठी शोधायला गेलेला असतो आणि त्याच वेळेला युगंधर तिथे आलेला आहे पाणी प्यायला. आणि अचानकच तिथे आता विद्याधर आहे त्याचा फोन वाजतो आणि युगंधरला कळतं की इथे कुणीतरी आहे किंवा कोणाचा तरी फोन राहिला आहे आणि तो शोधायला येतो, पण त्याला तिथे काहीच दिसत नाही कारण विद्याधर हातात दुसऱ्या साईडला जाऊन लपलेला आहे कारण तो त्याला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि तेवढ्यात आता युगंधरला असं वाटतं की कदाचित माझाच फोन बाहेरून वाजलेला असेल आणि म्हणून तो बाहेर बघायला जातो. तेवढ्यात हा विद्याधर आता म्हणतो की कसं गंडवलं दादा तुला, तुला गंडवलं ना म्हणजे एकदम सोपं आहे. बरं झालं आलो आणि माझी अंगठी मला सापडली. आता हा कुकरचा ब्लास्ट मी केला होता हे कोणाला बी समजणार नाही आणि युगंधरदा तुला तर नाहीच नाही. ह्या विद्याधरने कितीही कांड केले ना तरी त्याचं दैव खूप मोठं आहे. सहजासहजी ते असं कोणाच्या समोर येणार नाही आहे असं म्हणत तो हसत असतो. आणि तो युगंधरला म्हणतो की युगंधर एवढी सुंदर गोष्ट आहे ना ती माझ्यापासून कोणीही लांब करू शकत नाही. ती फक्त आणि फक्त माझी आहे, मी तुला कधी मिळूच देणार नाही आहे. आणि ती सुंदर गोष्ट कोणती आहे माहिती आहे का? आनंदी. आणि आनंदी फक्त आणि फक्त माझीच आहे. तर मंडळी इकडे आता युगंधर बाहेर येतो ना त्यावेळेला पृथ्वी समिताच्या फोटोजवळ आलेला असतो आणि त्याला तिची पूजा करायची असते. आणि तेवढ्यातच आता तिथे युगंधरसुद्धा येतो. दोघं एकमेकांच्या समोर येऊन असे उभे राहतात आणि तेवढ्यात युगंधर पृथ्वीला म्हणतो की पृथ्वी तुला अगरबत्ती वगैरे लावून घ्यायची ना लावून घे. तसंही समिधाचा तुझ्यावर खूप जास्त जीव होता आणि तुझा पण समिधावरती. आता युगंधर असं थोडंसं नॉर्मल भाषेमध्ये त्याच्याशी बोलत असतो आणि पृथ्वीला हे आठवतं की युगंधरने आनंदीसाठी वटपौर्णिमेची पूजा केली आणि त्याच्या मनात म्हणजे इतरांबद्दल काहीतरी आहे. आणि पृथ्वीलासुद्धा आता युगंधरबद्दल कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर किंवा त्याच्याबद्दल सहानुभूती वाटायला लागलेली असते आणि म्हणून म्हणतो की नाही बाबा तुम्हीच करून घ्या. युगंधर आता तिथून चाललेला असतो, पृथ्वी त्याला थांबवतो आणि म्हणतो की तुम्हीच करा आईची पूजा. युगंधर म्हणतो हे बघ पृथ्वी, आपल्यात कितीही मतभेद असले, आपल्यातलं जरी नातं जरी संपलेलं असलं तरीसुद्धा तू निंबळकरांचा वारस आहेस, त्याच्यामुळे तुझा पूर्ण अधिकार आहे, तू कर पूजा. पण आता पुन्हा हा जो पृथ्वी आहे तो म्हणतो की नाही बाबा तुम्हीच करा, तुम्हीच लावा अगरबत्ती आणि तुम्हीच ओवाळा आईला. असं म्हणून आता पृथ्वी समिधाच्या फोटोकडे पाहतो. तो खूप भावूक झालेला असतो आणि हे आता पृथ्वीच्या डोळ्यातलं जे आईबद्दल प्रेम आहे आणि त्याचा जो नर्वसपणा असतो ना तो युगंधरने सुद्धा ओळखलेला असतो. पृथ्वी आता तिथून निघून चालला आहे तेवढ्यात लगेच युगंधर म्हणतो पृथ्वी थांबतो आणि म्हणतो की नाही तुम्हीच ओवाळा, मला काही मीटिंग्स आहेत आणि काही इम्पॉर्टंट कॉलसुद्धा आहेत, मी येतो. असं म्हणून तो सुद्धा आता तिथून निघाला आहे. इथे आता पृथ्वीसुद्धा भावूक झाला आहे आणि युगंधरसुद्धा. आणि हे जेव्हा आता विद्याधर बघत असतो ना त्याचा प्रचंड जळफाळ झाला आहे. म्हणजे हे काय, बाप लेकामध्ये एवढं प्रेम? एका रात्रीमध्ये असं झालं तरी काय की या दोघांमध्ये खटकाच उडाला नाही आहे आणि त्या दोघांमधला तो शांत जे काही त्यांचं कॉन्व्हर्सेशन झालं ना ते त्या विद्याधरला अजिबातच आवडलेलं नाही आहे. आणि तो म्हणतो की नाही नाही असं होऊन चालणारच नाही आहे. असं झालं तर उद्या हे बाप लेक एकत्र येतील आणि माझ्या डोक्यावर मिऱ्या वाटायला सुरुवात करतील. असं होऊन चालणार नाही. आणि हा आता विद्याधर रूममध्ये येतो आणि त्याची चिडचिड सुरू झालेली असते की असं कसं होऊ शकतं, एका रात्रीत हे बापलेक एकत्र कसे काय येऊ शकतात आणि असंच झालं ना तर उद्या आपलं काही खरं नाही आहे, असं होताच कामा नये. आणि म्हणून आता त्या दोघांमध्ये पुन्हा कसं भांडण लावता येईल, त्या दोघांना कसं वेगळं करता येईल याचा आता तो विचार करत असतो. आता विद्याधर म्हणत असतो की माझंच चुकलं, त्या पृथ्वीला आणि मितालीला इथं बोलूनच घ्यायला नको होतं. मला असं वाटलं होतं हे दोघं जण इथे आल्यानंतर ह्या बापलेकांमध्ये रोज भांडणं होतील, काहीतरी धमाका होईल, पण तसं काहीच होत नाहीये. माझा प्लॅन इथेही पण फसला. उलट हे दोघं जण आता पुन्हा एकत्र येतात असं वाटायला लागलंय. पण नाही नाही असं होऊन चालणारच नाहीये. काही झालं तरी हे बाप लेक आता दोघं जण एकत्र आलेच नाही पाहिजेत आणि त्यासाठी काहीतरी आता मला करायलाच हवं. मंडळी इकडे आता आरती जी आहे ती आनंदीला भेटायला आलेली असते आणि आनंदीची आता झालेली इम्प्रूव्हमेंट बघून तिला भारी वाटत असतं. आणि इकडे आता झालेला जो प्रकार आहे ना म्हणजे युगंधर आणि पृथ्वीमध्ये जे काही झालं ना ते आता ही जी सुनीता आहे ह्या दोघींना सांगत असते. आणि हे सगळं म्हणून आनंदी म्हणत असते की बरं झालं कुठेतरी या दोघांमध्ये चांगलं होतंय आणि खरंच असं होऊ दे, खूप बरं होईल असं झालं तर. बापले जर एकत्र आले ना तर खूप छान वाटेल. त्यावर आता ह्या सगळेजणी खुश असतात आणि आनंदी म्हणत असते की पृथ्वी तसा खूप चांगला मुलगा आहे गं,
समजूतदार पण आहे. असं जेव्हा आता आनंदी म्हणते ना, तेव्हा आरती तिला ठसका येतो. ती खोकळा म्हणजे खोकायला लागते. आनंदी म्हणते, की "आरती ताई काय झालं? तू बस खाली." आणि ती तिला खाली बसवते आणि सुनीताला म्हणते, "सुनीता ताई जरा पाणी घेऊन येता का?" आरती म्हणते, "आनंदी तुझा खूपच गोड गैरसमज झालाय. खरंच तू पृथ्वी तुला चांगला मुलगा वाटतो का? एक नंबरचा आगाऊ आणि खडूस आहे." तेव्हा आनंदी म्हणते, "आरती ताई, अगं माझा मुलगा आहे ना तो आणि तू त्याला माझ्यासमोरच आगाऊ म्हणतेस का? अजिबात ऐकून घेणार नाही हां मी. त्याच्याबद्दल एक शब्दही वाईट बोलायचा नाही हां. आई आहे मी त्याची आता." त्यावर आता आरती म्हणत असते, की "अरे हो, विसरलेस मी. आता तो तुझा मुलगा आहे नाही आहे का?" आनंदी म्हणते, "हो, माझा लाडका मुलगा आहे तो आणि मी त्याच्याबद्दल अजिबात एक शब्दही वाईट ऐकून घेणार नाही आहे." आनंदी उठते आणि म्हणते, "आरतीताई, खूप लहानपणापासून सोचलंय गं त्याने, आईविना वाढलेलं पोर. खूप एकटा पडलाय गं तो, म्हणून मला त्याचं वाईट वाटतं." तेवढ्यात आता आरती म्हणते, "आनंदी, आईविना तर आपण पण वाढलोय." आनंदी म्हणते, "हो आरतीताई, आईविना आपण पण वाढलोय, पण आपल्या पाठीमागे आपले आबा खंबीर होते. तेच आपले आई झाले, वडील झाले, त्यांनी आपल्याला कुठल्याच गोष्टीची कमी पडू दिली नाहीये. पण पृथ्वीचं तसं नाहीये. खूप एकटा पडलाय गं, साधा, सरळ. त्यांच्या मागे तसा प्रेमाचा हात कोणाचा नव्हता." तेवढ्यात आता आरती म्हणते, "हां, बस, बस, बस. बस झालं तुझ्या मुलाचं कौतुक. मला सगळं आता कळून चुकलंय. लग्न झाल्यापासून तुला तुझ्या सासरच्याच लोकांचं सगळं पडलंय. माहेरच्यांचं काहीच नाही राहिलंय आता तुला. पूर्णपणे बदललेस तू आनंदी आता." आनंदी आता म्हणते, की आरतीताई, अगं असं काही नाही आहे." तर आरती असं म्हणते ना, आनंदी बिचारी घाबरते. तिचा चेहरा पडलेला असतो आणि म्हणते, "आरतीताई, अगं खरंच असं काही नाही आहे गं. आरतीताई, खरंच माझं असं इंटेन्शन नव्हतं. प्लीज, प्लीज माफ कर मला गं." त्यावर आता आरती म्हणत असते, की "आनंदी बस, बस. अगं माफी कशाला मागतेस? अगं डायरेक्ट माफी मागायला सुरुवात केलीस." आनंदी, "अगं मस्करी करत होती मी तुझी. मला माहीत नाही आहे का तू मनाने किती साफ आहेस ती." आनंदी, जगातील प्रत्येक माणसाबद्दल ना तुझ्या मनात फक्त प्रेम आणि चांगुलपणाच आहे. तो पृथ्वी तर तुझा मुलगा एक नंबरचा आगाव आणि खडूस. आनंदी म्हणते, "आरती बस हा, बस अजिबात एक शब्दही आता बोलायचा नाही." आता आनंदी आरतीला म्हणत असते, की "आरती, आबा कसे आहेत पण?" त्यावर आनंदी म्हणते, "आबा एकदम ठणठणीत आहेत. तुझ्यासाठी कसला तरी लेप बनवायला सुरुवात केली आहे. म्हणाले मी हा लेप लावल्यानंतर आनंदी अगदी ठणठणीत बरी होईल आणि त्यांची तीच तयारी सुरू आहे. संध्याकाळी लेप बनून झालं ना की मी घेऊन येते." असं म्हणून आता आरती चाललेली असते. आनंदी आता पुन्हा आरतीला आवाज देते आणि आरती म्हणते, की "काय झालं?" आनंदी आता इथे आरतीला घट्ट मिठी मारते आणि आता आरतीसुद्धा निघून जाते. आनंदी इथे खूप भावूक झालेली असते बरं का. तर मंडळी आता इकडे असं दाखवलं आहे, की पृथ्वी आणि मिताली दोघंसुद्धा रूममध्ये बसलेले असतात. इकडे पृथ्वीने एक नवीन काहीतरी प्रोजेक्ट बनवला आहे. म्हणजे त्याने एक नवीन काहीतरी मॉडेल बनवलं आहे साडीचं आणि ते मॉडेल बघून आता जी मिथाली आहे ती मिथालीसुद्धा आता खूप खुश होते. पृथ्वी म्हणतो, "मिताली सांग ना, कशी आहे ही माझी ही आयडिया? तुला काय वाटतं आपण हा जर प्लॅन करायचं ठरवलं तर आपली ही आयडिया वर्कमध्ये येईल का?" मिताली म्हणते, "100% दादा, खूप छान आयडिया आहे आणि खूप छान प्रोजेक्ट बनवला आहेस तू. मला असं वाटतं तू याच्यावरती काम करायला हवं. कसं तुला सुचलं हे? हा कॉन्सेप्टच किती छान आहे ना?" त्यावर पृथ्वी म्हणतो, की "हो, मलाही असं वाटतं बघ. आजकाल बायका इतक्या बिझी असतात, ऑफिस मध्ये काम करतात, काही बायका बिझनेसमध्ये बिझी आहेत, कॉलेजमध्ये बिझी आहेत आणि आजकाल लोकांना ना साडी नेसणं आवडतं. पण त्यांच्या ह्या कमी वेळामुळे त्यांना त्या गोष्टी शक्य होत नाही आहेत. आणि मला काय वाटतं माहिती आहे का? बायकांना कमी वेळात आणि इझी टू वेअर काहीतरी मिळायला हवं आणि म्हणूनच मी ही कॉन्सेप्ट आणली आहे आणि मला असं वाटतं ही नक्कीच 100% छान चालेल आणि याचा फॅक्टरीला फायदासुद्धा खूप चांगला होईल." मिताली म्हणते, की "हो, मलाही असंच वाटतंय आणि तुझी आयडिया खरंच खूप सुंदर आहे. 100% वर्क करणार. दादा, तू याच गोष्टीवरती फोकस कर." आता ह्या दोघांचं बोलणं सुरू असतं आणि तेवढ्यात आता ही मिताली त्याला म्हणत असते, की "मी तुझ्या पाठीशी आहे. तू जे करशील ना ते चांगलंच असणार आहे." आणि तेवढ्यात आता तिथे विद्याधर येतो आणि विद्याधरने त्या दोघांसाठी एक छान अशी भेल घेऊन आलेला असतो आणि तेवढ्यात आता मिताली म्हणते, की "काका, ये ना आतमध्ये ये." विद्याधर म्हणतो, "बहीण भावांच्या छान गप्पा सुरू आहेत." त्यावर मिताली म्हणते, "हो." आणि आता विद्याधर म्हणतो, "हे बघा तुमच्यासाठी काय आणलंय. इचलकरंजीची अगदी फेमस भेळ घेऊन आलोय. तुम्हाला आवडते ना?" तेव्हा आता मिताली म्हणते, की "हो." आणि आता तो मितालीच्या हातामध्ये देतो. आता हा विद्याधर ह्या दोघांना भेटायला आलाय, पण त्याचा हेतू मात्र वेगळाच आहे बरं का. कारण त्या दोघांना पुन्हा आता युगंधरच्या विरोधात भडकवायचं असतं आणि त्याचा तो पूर्ण प्लॅन असतो. आता तिथे लॅपटॉप ओपन आहे आणि त्या विद्याधर जातो आणि म्हणतो, की "काय आहे याच्यामध्ये, काहीतरी भारी काम दिसतंय. काही कसला प्रोजेक्ट बनवलाय का पृथ्वी?" तर पृथ्वी म्हणतो, की "हो, माझी एक आयडिया आहे. म्हणजे आजकाल लोकं खूप बिझी झालेत. बायका आजकाल जॉब करतात. त्यांना साडी घालायची इच्छा असते, पण त्या सगळ्यातून त्यांना काही वेळ मिळत नाही आहे आणि म्हणूनच मी ही एक संकल्पना तयार केली आहे. म्हणजे बघ, आपल्या फॅक्टरीमध्ये फक्त कापडच तयार होतं आणि आजकाल बायकांना असं इन्स्टंट असं काहीतरी हवं आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं, की इझी टू वेअर साडी ही खूप चांगली संकल्पना आहे. म्हणजे कसं एका मिनिटाच्या आत
लोकांना बायकांना रेडी होता आलं पाहिजे. म्हणजे बघ ना, आजकाल सगळ्यांनाच हौस असते साडी नेसायची. पण आजकाल बायका कामामध्ये एवढ्या बिझी झाल्यात ना, की त्यांना वेळ मिळत नाही किंवा अशीच बरीच काही कारणं असतात. आणि म्हणून मला असं वाटतं, की रेडीमेड म्हणजे इझी टू वेअर अशी एखादी साडी पाहिजे, जेणेकरून ती पटकन नेसतासुद्धा येईल आणि बायकांना त्याची आवडसुद्धा जपता येईल. आणि म्हणून हा मी ब्रँड बनवायचा ठरवलेला आहे. आणि मला असं वाटतं आपल्या फॅक्टरीमध्ये मी ह्याचं एखादं युनिटसुद्धा ओपन करायला हवं. आता ह्या विद्याधरची ही कल्पना पृथ्वी जेव्हा स्वतःची कल्पना आता ह्या विद्याधरला सांगतो, त्या विद्याधर म्हणतो, "अरे वाह! वाह! खूप मोठी आणि चांगली आयडिया आहे. खूप हुशार आहात तुम्ही दोघं पण." एका मिनिटात बाई साडी नेसणार, ऐकूनच किती भारी वाटतंय. म्हणजे हे ऐकूनच मला कसं तरी गजब झालेलं आहे, असं आता तो म्हणत असतो त्याच्या भाषेमध्ये. आणि त्यावर म्हणतो, "पृथ्वी एक काम कर, तू हे सगळं ना करूनच टाक." पृथ्वी म्हणत असतो, की या सगळ्यामध्ये मिथालीचं सुद्धा खूप कॉन्ट्रिब्युशन आहे. त्यावर आता हा विद्याधर म्हणत असतो, की "अरे वाह! भाची एकदम काकासारखी हुशार झाली. मग वेळ कशा घालवताय? लगेच करून टाक." तेव्हा मात्र पृथ्वी म्हणतो, की "काका एवढं सोपं आहे का ते सगळं? एवढं सगळं मोठं एक युनिट ओपन करायचं म्हटल्यानंतर थोडं भांडवलसुद्धा हवं." त्यावर आता विद्याधर म्हणतो, "भांडवलाची काय गरज आहे? आपली स्वतःची एवढी मोठी फॅक्टरी आहे. त्या फॅक्टरीमध्येच एखादं युनिट टाक." ही मंडळी आता इथे विद्याधरने पृथ्वीचे कान भरायला, अक्षरशः कान भरायला सुरुवात केली आहे. पृथ्वी म्हणतो, की "नाही, हे सगळं बाबांना आवडेल किंवा त्यांना पटेल असं वाटत नाहीये." आणि ह्या गोष्टीवरती बोलायचं म्हटल्यानंतर मला त्या युगंधर निंबाळकर यांच्याशी बोलावं लागेल आणि मला ते अजिबात करायचं नाहीये. मी काम करतोय काका, त्यापेक्षा मी स्वतः लोन घेतो आणि स्वतः लोन करून मी हे एक युनिट उभं करतो. त्यावर हा विद्याधर म्हणतो, "अरे येडा झाला का तू पृथ्वी? येडाबिडा झालाय का? अरे निंबाळकरांचा वारस आहे तू. एवढं मोठं निंबाळकरांचं साम्राज्य असताना तुला लोन घ्यायचंय? लोन काढून युनिट ओपन करायचं? अरे त्याची काही गरज नाहीये. अरे दादाची एवढी मोठी फॅक्टरी आहे. कसंही झालं तरी तो तुझा बाप आहे आणि बापाच्या प्रॉपर्टीवर मुलाचा पूर्ण अधिकार असतो आणि निंबाळकरांचा वारस आहे. या सगळ्यावर तुझा अधिकार आहेच. कशाला हे लोन बिन काढायची गरज आहे? अरे तू युगंधर निंबाळकरांचा वारस आहेस. या प्रॉपर्टीवर तुझा सक्का आणि अख्खा अधिकार आहे. तुला कळते का? कोणाची परमिशन घ्यायची तुला गरज नाहीये. तू थेट फॅक्टरीमध्ये जा आणि तुझं काम सुरू कर. तुला कोणाची परमिशन घ्यायची आणि कोणासमोर हात पसरायची अजिबात गरज नाहीये." पृथ्वी म्हणतो, "पण अरे काका असं करून कसं चालेल?" म्हणजे युगंधर निंबाळकर आता तो काहीतरी बोलणार असतो. तेवढ्यातच आता लगेचच हा विद्याधर म्हणतो, "अरे पृथ्वी, तुला कळत नाहीये का? अरे तू विचार कर, हे जर तू युनिट ओपन केलं आणि यामध्ये जर खूप जास्त प्रॉफिट झाला, तर घरच्या सगळ्यांना खूप मोठं सरप्राईज भेटणार आहे." आणि युगंधर निंबाळकरांनी हा स्वप्नात कधी विचार पण केला नसेल. एवढी मोठी गोष्ट केल्यानंतर युगंधर निंबाळकर स्वतः तुझी पाठ थोपटल. आता हा त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवत असतो बरं का, हा विद्याधर जाणून बुजून. आणि त्याला माहिती आहे, की ही आयडिया ऐकल्यानंतर युगंधर निंबाळकर काही पाठवरी थोपटणार नाहीये. तो ह्याच्यावर 100% चिडणार आहे. हे त्याला चांगलं माहीत असतं आणि म्हणून मुद्दाम होत हा त्याची आता कान भरत असतो. आता मिताली म्हणते, की "हो दादा, मला सुद्धा हे पटतंय. तू जे युनिट ओपन करणार आहेस ना, 100% सक्सेसफुल होणार आहे." आणि आता हा विद्याधर म्हणतो, "अरे कसला विचार करतोयस? तू जा फॅक्टरीमध्ये आणि ते शिर्के आहेत ना, त्यांना जाऊन भेट. ते शिर्के तू खूप चांगला माणूस आहे. तो तुला चांगला सपोर्ट करेल आणि मदत पण करेल. तुला एवढा काही विचार करायची गरज नाही आहे." पृथ्वी म्हणतो, की "खरंच असं होईल का?" त्यावर आता हा विद्याधर म्हणतो, "100% जा तू त्या शिर्केंना जाऊन भेट." आणि आता इथे पृथ्वी म्हणतो, की "हो, आजच मी जातो आणि आजच भेट घेतो." आता पृथ्वी आणि मिताली दोघंसुद्धा बाहेर निघालेत. दोघंसुद्धा बाहेर जातात आणि हा विद्याधर मात्र आता खुश झालाय. कारण त्याने जे आगीत तेल ओतायचं काम केलंय, ते आता त्याचा प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे. आता हे दोघंजण गेल्यानंतर हा विद्याधर म्हणत असतो, की "बाप लेक दोघंजण एकत्र येत होता का? आता बघतो तुम्ही दोघं पण कसे एकत्र येतात ते." आता फॅक्टरीमध्ये जाम राडा होणार आणि हा युगंधर निंबाळकर ह्या पृथ्वीचा सगळ्यांसमोर अपमान करणार. आणि पुन्हा एकदा या पृथ्वीच्या मनात युगंधरबद्दल तिरस्कार निर्माण होणार. तर मंडळी आता इकडे असं दाखवलंय, की आनंदी रूममध्ये फेऱ्या मारत असते आणि युगंधर रूममध्ये येतं आणि म्हणतो, "हे काय आनंदी, तुला आराम करायला सांगितलं ना, तू काय इकडे रूममध्ये फेऱ्या मारते?" आनंदी म्हणते, की "मालक साहेब, माझ्या पायामध्ये त्राण आलेत का हे मी चेक करत होते. एकाच जागेवर बसून बसून कंटाळा आलाय हो." युगंधर म्हणतो, की "कंटाळा आलाय? आराम करायला सांगितलं ना तुला, बस आधी तिथे." आनंदी म्हणते, की "मालक साहेब, अहो खरंच खूप कंटाळा आलाय." युगंधर म्हणतो, "आराम कर, नाहीतर मी आत्ताच्या आता आबांना फोन करून तुझी कंप्लेंट करतो म्हणून." युगंधी म्हणते, की "आबा, नाही, 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 नको. मी बसते इथे, मी बसते." ही मंडळी आता आनंदी घाबरते आणि जाऊन तिथे बेडवरती बसते आणि तेवढ्यातच आता युगंधर इथे शिर्केला फोन करतो आणि शिर्केंना म्हणतो, की "शिर्के, काय चाललाय हा सगळा प्रकार? मला इथे सतत क्लायंटचे फोन येत आहेत. तुम्ही माल अजून कस्टमरपर्यंत पोहोचवलाच नाही. एवढा उशीर का होतोय?" "अरे कस्टमरचे मला सारखे फोन यायला राहिलेत म्हणून." तेव्हा आता शिर्के म्हणतो, की "काय ना ते छोटे साहेब आलेत ना इकडे." त्यावर आता हा युगंधर म्हणतो, की छोटे साहेब म्हणजे छोटे मालक कोण?" त्यावर आता शिर्के म्हणतात, की "पृथ्वी.
पृथ्वी आलाय ना इकडे. तर आता युगंधर म्हणतो की तो कशाला तिकडे गेलाय? त्यावर आता तो सांगत असतो की त्याने काहीतरी एक छोटी कन्सेप्ट आणली आणि तो सगळ्या इथल्या लोकांना सांगतोय. आणि त्याचा जो प्लॅन आहे ना, ते सगळेजण ऐकतायत आणि त्याच्यामुळेच थोडासा उशीर झालाय. पण मी सगळं काही मॅनेज करतो. मी पाठवतो पार्सल लगेच, वेळेत पोहोचेल. युगंधर म्हणतो की हा काय सगळा प्रकार आहे आणि कोणाला विचारून गेला तो? आता हा युगंधर इकडेच फोनवरती भडकलेला असतो. त्याला पृथ्वी तिकडे फॅक्टरीमध्ये गेलेलं अजिबात आवडलेलं नसतं. शिर्के म्हणतो की "मालक साहेब, आपण तो काय म्हणतो ते ऐकून तरी घेऊया." त्याची काहीतरी नवीन आयडिया आहे. त्यावर युगंधर म्हणतो, "ते मला समजा काय माहीत नाही आहे. तिथे कस्टमर लोकांना माल सप्लाय होत नाही आहे, वेळेवर पार्सल जात नाही आहे. ते करायचं सोडून तुम्ही नको ते करत बसलाय. आत्ताच्या आत्ता पहिलं तिथे वेळेत लोकांना पार्सल पाठवून द्या." युगंधर आता इथे शिर्केवरती सुद्धा भरपूर भडकलेला असतो बरं का. आणि पृथ्वी तिथे जाऊन काहीतरी नव्याने करतोय आणि हे युगंधरला माहीतच नाही आहे. त्या गोष्टीचा सुद्धा युगंधरला प्रचंड राग आलाय. युगंधर म्हणतो, "मी फॅक्टरीमध्ये पोहोचतोय, त्याआधी माल तिकडे सप्लाय झाला पाहिजे." आणि आनंदीला आता तो म्हणतो, की "अजिबात इथून उठायचं नाही, आराम करायचा." आणि आता तो तिला असं ओरडून तिथून निघून जातो. तर मंडळी, आता पृथ्वी हा तिथल्या कामगार लोकांना काही त्याने गोळा केलेलं असतं आणि त्याची जी आयडिया आहे ती आयडिया सांगत असतो. म्हणजे आपल्याला कापडामध्ये काही बदल करायचा नाही आहे. फक्त स्टिचिंग आणि कटिंग हे थोडंसं बदलावं लागेल. आणि म्हणजे साडीच्या ज्या प्लेट्स आहेत, पदराच्या प्लेट्स आहेत, त्या आपल्याला आधीच फिक्स करायच्यात. अशा बऱ्याच छोट्या-छोट्या गोष्टी असतात, जो पृथ्वी त्या सगळ्यांना एक्सप्लेन करत असतो आणि बाकी सगळेजण आता ते ऐकत असतात. आणि ही पृथ्वीची आयडिया खरं तर सगळ्यांनाच आवडली आहे. काहीतरी वेगळं करायला मिळते म्हणून सगळेजण खुश असतात. आता तेवढ्यात तिथे शिर्केसुद्धा येतो आणि शिर्के आता थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर त्याला तो घाबरलेला असतो. कारण त्याला पृथ्वीलासुद्धा थांबता येत नाही, कारण थांबवता येत नाही आहे, कारण तो छोटा मालक आहे. आणि मोठ्या मालकांचा आता हुकूम आला आहे. म्हटल्यानंतर युगंधर फॅक्टरीमध्ये यायच्या आधी आपल्याला ह्याला थांबवायला हवं, असं आता शिर्केंना वाटत असतं. नाहीतर मग काही खरं नाही आहे. आणि मिथालीसुद्धा आता काही गोष्टी एक्सप्लेन करत असते, की ही साडी नेसायला फक्त 30 मिनिटं लागणार आहे. आणि आपण हा जर प्रोजेक्ट वर्क केला, तर या सगळ्यामध्ये आपल्या फॅक्टरीचा भरपूर इन्कम होणार आहे. म्हणजे लोकांना इझी टू वेअर हवंच असतं. काहीतरी पटकन अशी गोष्ट हवी असते. आणि मला वाटतं आपण ही जर गोष्ट केली ना, तर लोकांचा खूप फायदा होईल आणि त्यासोबत आपल्या फॅक्टरीचा सुद्धा. आता बऱ्याच गोष्टी अशा सांगत असतात आणि शिर्के सगळं ऐकत असतो आणि शिर्केला असं झालं, कसं मी ह्या लोकांना थांबवू? मालक साहेब यायच्या आधी ह्या लोकांना मला थांबवायला हवं. पण आता तो शिर्के काहीतरी बोलणार, तेवढ्यात पृथ्वी आता त्याला थांबवतो. आणि त्यामुळे शिर्केला विचारायला काही बोलताच येत नाही आहे. आणि मंडळी, तेवढ्यातच आता युगंधरची अशी दमदारमध्ये एंट्री होते आणि म्हणते, की "काय चाललंय? काय चाललंय हा सगळा इथे गोंधळ? काय सुरू आहे हे सगळं? आणि कोणाला विचारून तुम्ही हे सगळं करताय?" आता तो पृथ्वीचं काही ऐकूनच घेत नाही आहे आणि तिथे जे लोकं जे बसलेले असतात ना, कामगार लोकं, त्या सगळ्यांना पटापट असं उठवतो आणि म्हणतो, की "चला आत्ताच्या आत्ता कामाला लागा. आणि ज्या अर्धवट ऑर्डर ठेवल्यात ना, कस्टमर लोकांचे मला फोन यायला लागलेत. त्या सगळ्यांच्या ऑर्डर आत्ताच्या आता पाठवून द्या." पृथ्वी आता थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, की त्याला अजून थोडं काही गोष्टी एक्सप्लेन करायच्या असतात. पण युगंधर अजिबात थांबत नाही. म्हणजे ऐकतच नाही तो कोणाचं. आणि आता ते लोकंसुद्धा घाबरतात बिचारी आणि सगळेजण आता तिथून आपापल्या कामाला निघून जातात. युगंधर शिर्केवर चिडतो आणि म्हणतो, "शिर्के, हे सगळं काय चाललंय? इथे फालतू गप्पा सुरू चालल्यात का कामधंदा सोडून?" त्यावर आता पृथ्वी म्हणतो, की "ऐका ना, त्यांची काही चूक नाही आहे. इथे मीच सगळ्यांना बोलवलं." आणि शिर्केसुद्धा आता काहीतरी बोलणार, तेवढ्यात शिर्केंनासुद्धा तो जायला सांगतो आणि म्हणतो, की "तुम्ही थांबा." आणि पृथ्वीच्या जवळ येतो आणि म्हणतो, "तुझी हिंमतच कशी झाली माझ्या फॅक्टरीत येण्याची आणि माझ्या कामामध्ये ढवळाढवळ करण्याची?" आणि आता तो पृथ्वीवरती चिडतो. पृथ्वीला म्हणतो, "काय वाटलं काय तुला? फॅक्टरीमध्ये कधी यायचं तुला तुझं कॉलेज वाटलं का? असला हा थिल्लरपणा मला इथे चालणार नाहीये. या फॅक्टरीमध्ये शिस्त आणि शिस्तच पाळली जाते आणि प्रत्येक गोष्ट शिस्तीमध्येच होते. त्याच्यामुळे हा असा आगाऊपणा इथे येऊन करायचा नाही." आता पृथ्वी काहीतरी पुढे बोलणार असतो, तेवढ्यात हा युगंधर निंबाळकर त्याला थांबवतो आणि म्हणतो, "ही काही फालतूची थेरं तुला जी करायची आहेत ना, ती बाहेर करायची. माझ्या फॅक्टरीमध्ये चालणार नाही आहे. आणि तुझी हिंमतच कशी झाली माझ्या फॅक्टरीमध्ये येऊन माझ्या लोकांचं काम थांबवून हा फालतू टाईमपास करण्याची?" आता तो पृथ्वीला बरंच काहीतरी बोलत असतो. खरं तर युगंधरने थोडंसं त्याचं ऐकून घ्यायला पाहिजे होतं, पण तो त्याचं काही एक ऐकून घेत नाही आहे. उलट त्याचा अपमान करतच सुटलेला असतो. पृथ्वीला म्हणतो, की "तुझ्या या बेजबाबदारमुळे आज मार्केटमध्ये माझ्या फॅक्टरीचं नाव खराब होतंय. लोकांपर्यंत पार्सल वेळेवर पोहोचत नाही आहेत, ऑर्डर वेळेवर पोहोचत नाही आहेत. अरे, लोकांचे फोनवरती फोन येत आहेत आणि तुम्ही काय हे टाईमपास करत बसलात?" तेवढ्यात मिताली म्हणते, "बाबा ऐका ना, 1 मिनिटं फक्त दादाचं जी आयडिया आहे ती ऐकून तरी घ्या." पण आता हा युगंधर निंबाळकर त्या मितालीवर पण चिडतो आणि म्हणतो, की "चूप, एकदम चूप. तू पण याच्या नादाला लागून एकदम बेजबाबदार झाली आहेस." पण आता पृथ्वीसमोर जेव्हा हा युगंधर मितालीवर चिडतो ना, ते त्याला अजिबात आवडत नाही आहे. आणि तो सुद्धा आता म्हणते, की "बस, बस झालं. अजून एक शब्दही ऐकून घेणार नाही युगंधर निंबाळकर."
आता हा पृथ्वीसुद्धा चिडलेला आहे आणि म्हणतो की इथे मी काही टाईमपास करायला आलेलो नाही आहे. फॅक्टरीच्या फायद्यासाठीच मी काहीतरी नवीन आयडिया, नवीन प्लॅन घेऊन आलेलो आहे आणि तेच मी सांगत होतो. आणि तसंही मी सुद्धा ह्या फॅक्टरीचा मालक आहे. ह्या निंबाळकर घराण्याचा वारस आहे आणि माझाही या फॅक्टरीवर तेवढाच अधिकार आहे. तेवढ्यात आता हा युगंधर म्हणतो की "वारस? कसला वारस? फक्त माझा मुलगा आहेस म्हणून तो या फॅक्टरीचा आणि या प्रॉपर्टीचा मालक होत नाही. रक्ताचं पाणी करून मी ही फॅक्टरी उभारली आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव, फक्त रक्ताचं नातं असलं म्हणजे वारस होता येत नाहीये. ते गुण स्वभावात असावे लागतात. वारसदार हा विचारांचा असावा लागतो, कर्तृत्वाचा असावा लागतो. फक्त रक्ताचं नातं असून चालत नाही. लायकी नसताना मिळालेल्या गादीवर बसता येतं, गादी चालवता येते. पण ती गादी चालवण्यासाठी रक्तात आणि खांद्यात, मनगटात बळ असावं लागतं. आता तो इथे पृथ्वीचा प्रचंड भयंकर मंडळी अपमान करत असतो बरं का. तिकडे प्रोमोमध्ये आता असं दाखवलं आहे, की आनंदी इकडे बसलेली असते आणि हा विद्याधर जाऊन तिला त्रास देत असतो आणि म्हणतो, की "तू आज खूप खुश होतीस ना, की बाप लेकाला एकत्र येताना पाहून, पण ही गोष्ट मी अजिबात होऊ देणार नाही आहे. आज असा काही भडका उडवलाय ना, की दोन्ही बाप-लेकांमध्ये अशी ठिणगी उडणार आहे, की तू आयुष्यभर लक्षात ठेवतील." पण आता जेव्हा हा विद्याधर जो आनंदीच्या जवळ जातो आणि तिला असं म्हणत असतो, आनंदी त्याला जोरात धक्का देते आणि म्हणते, की "तुम्ही काही करा, पण मी मालक साहेबांना आणि पृथ्वी दोघांना सुद्धा एकत्र आणणार आणि त्यांच्या दोघांमधला दुरावी मी स्वतः दूर करणार." आणि मंडळी आता इथे आनंदीने या विद्याधरला चॅलेंज केलंय. काही झालं तरी या बाप-लेकांमधला मी दुरावा दूर करून त्यांना एकत्र आणून दाखवेन. मंडळी, मालिकेचा हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका.